स्पर्धा आपण पाहताय श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त व कैलासवासी विकास सिरसट व कैलासवासी गणेश जाधव यांच्या स्मरणार्थ आयोजित तिरंगा चषक 2022 आजचा अंतिम अखेरचा दिवस आणि या अखेरच्या दिवसातील सामना क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये इथे सुरू होईल। एका बाजूला सोनावडे विपक्ष हत्तेगावने टॉस जिंकलाय, बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय। गोलंदाजी मार्गवर तुम्हाला पाहायला मिळेल स्वप्नील मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन, तर स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन असेल ॲडी आणि नॉन स्ट्राईकला असेल विजय। तर मी सन्माननीय अमरजी माने यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण सागरचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मान करावा। यावेळेस पहिलाच बॉल शफल झाले, स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला खेळून काढले, वन बाउन्स चेंडू क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर आहे, फरार झालाय चौकारासाठी 4 धावा। Pull successful out of the park. षटकार। डीजे हॅलो हॅलो पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल षटकार। यावेळेस टप्पा पुढे ठेवलाय आणि पिचिंग झाल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय। व्हेरिएशन या ठिकाणी पाहायला मिळते गोलंदाज स्वप्नीलचं पॉवर प्लेचं षटक आणि त्या षटकामध्ये हल्ला चढवलाय ॲडीने। चौकार षटकार आणि त्यानंतर मात्र गोलंदाज मात्र दमदार कमबॅक करत असताना टाकतोय हा डॉट बॉल, निर्धाव चेंडू बिंदी गेंद। यावेळेस स्लाइस एज घेतली आणि फ्लाय सीप मध्ये मित्रांनो शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक थोडासा इकडे असता तर मात्र झेलचीची संधी नक्कीच पाहायला मिळाली असती। तर त्या दरम्यान आपण जर पाहिलं तर एक सिंगल काढली, आपण पाहिलं तर धाव संख्या 11 वर जाऊन पोहोचले आणि आता मात्र विजय आलाय स्ट्राईकला। विजय आपला अकाउंट ओपन करण्याच्या प्रतीक्षेमध्ये पहिल्या चेंडूचा सामना करेल स्वप्नीलचा। स्वप्नील निघालाय राईट ओव्हर द विकेट, 12 ते 15 पावलांचं रनअप। यावेळेस ओव्हरपिच बॉल होता, क्रॉस बॅटेड खेळायचं होतं, नॉन स्ट्राईकला क्रीज सोडले आणि इथे घात झालाय। कॉलिंग नव्हतं, लॅक ऑफ कम्युनिकेशन, विसंवाद पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय आणि इथे मात्र निराश आहे स्वतःशी विजय, कारण इथे कोणतेही कॉलिंग नव्हतं। रनआउटच्या रूपामध्ये विकेटचं पतन, फर्स्ट विकेट डाऊन। पाच चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला, इथे कुठेतरी कॉलिंग नव्हतं, कम्युनिकेशन नव्हतं, विसंवाद पुन्हा पाहायला मिळाला, कारण नॉन स्ट्राईकला ॲडीने मात्र क्रीज सोडली होती आणि तदनंतर विजयला मात्र या ठिकाणी बाद व्हावं लागेल। हर्षद आलाय 3ऱ्या क्रमांकावर, शेवटचा बॉल असेल पॉवर प्लेचा। यावेळेस बा शफल झाले, ऑन साईडला मात्र खेळून काढले, ऑन द राईज थ्रू स्क्वेअर लेग फाईन लेगच्या मधून चेंडूला खेळले आणि बॅट्समन ॲडी काय थांबायचं नाव घेत नाहीये, शेवटच्या बॉलवर ठोकतोय हा चौकार। डीजे पॉवर प्ले मध्ये खरपूस समाचार गोलंदाज स्वप्नीलचा घेतलाय। चौकाराने सुरुवात झाली, षटकार आला, तदनंतर डॉट, तदनंतर सिंगल, तदनंतर रनआउट नक्कीच झाला विजय, डायमंड डकचा शिकार ठरला आणि तदनंतर मात्र शेवटच्या बॉलवर पुन्हा हात खोलत असताना ॲडीने ठोकलाय चौकार। एक गडी बाद 15 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। विनंती असेल गवळेवाडी संघ थोडं स्पीड, हातेगाव संघ थोडं स्पीडअप करायचंय। आपण आज भरपूर सामने आपल्याला खेळवायचे, त्यामुळे वेनेच्या अनुषंगाने मात्र आपल्याला या ठिकाणी जावं लागेल। स्पर्धा आपण पाहताय श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त व कैलासवासी विकास सिरसट
कैलासवासी गणेश जाधव यांच्या स्मरणार्थ आयोजित तिरंगा चषक 2022 घेऊन आले तिरंगा ग्रुप शिरसटवाडी, माझा गाव माझा अभिमान या घोषवाक्याप्रमाणे मात्र ही स्पर्धा देखणं आणि सुसज्जबद्ध असं नियोजन. अमोल पवार दुसरं षटक, पॉवर प्ले संपलाय. पहिला चेंडू आपण पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, चेंडू फळीच्या आतमधून चेंडू विकेट किपर सवेत घेतोय आणि येतो डॉट बॉल. पूर्णपणे बीट केलंय आपण पाहिलं तर बॅट्समन हर्षदला. पहिल्या चेंडूचा सामना करत होता आणि अवे फ्रॉम द बॉडी टप्पा थोडासा आपण पाहिलं तर पिचिंग अपसाईडच्या बाहेर होती आणि विकेट किपरने उर्वरित काम पूर्ण केले. त्याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय मधुकरजी पवार साहेब, माजी सरपंच शिरसटवाडी, मधुकर शिरसट, त्याचबरोबर शिवाजी शिरसट साहेब यांचं देखील शुभागमन होतंय. तानाजी शिरसट साहेब यांचं देखील आगमन होतंय आणि रामचंद्र शिरसट साहेब यांचं देखील आगमन होतंय. सर्व मान्यवरांचं आम्ही शब्द सुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. यावेळेस पहा हुक केलंय, मात्र क्षेत्ररक्षक खाली येतोय, जज करतोय चेंडूला आणि खूप चांगला झेल या ठिकाणी टिपला जातोय. श्रीकांतच्या माध्यमातून आपण पाहिलं तर स्क्वेलेग रिजन मध्ये आणि कुठेतरी प्रेशर या ठिकाणी हँडल करता आलं नाहीये फलंदाजाला. दुसऱ्या विकेटचं पतन. व्ही ग्रुव्ह चौथ्या क्रमांकावर दाखल झाले दीपक. फुलटॉस बॉल भेटवस्तू आहे, स्वीकारली आहे, मात्र टायमिंग प्रॉपर जुळलं नाहीये आणि इथे मात्र खूप चांगलं कॉलिंग पकडलंय. स्वप्नीलने पकडलाय हा दर्जेदार झेल आणि संपलाय. बॅट्समन वन ऑफ द हार्ड हिटर ऑफ द 32 शिराळा ॲडीचा खेळ. दोन बॉलवर 2 विकेट आल्यात. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. पहिले 2 चेंडू डॉट, तदनंतर तिसऱ्या बॉलवर विकेट, चौथ्या बॉलवर विकेट. धावसंख्या अजूनही 15 वर स्थिरावली आहे, जी की पॉवर प्ले मध्ये आली होती. त्यानंतर कमबॅक अमोल पवारचं. असं म्हणतात कमबॅक इज ऑलवेज ग्रेटर दॅन सेटबॅक आणि युक्तीप्रमाणे गोलंदाजी. हॅट्रिकचा बॉल होता, यावेळेस शफल झाले, पॅडल स्वीप आपल्याला पाहायला मिळालंय आणि चेंडू 1 बाउन्स फाईन रिजनला क्रॉस करत असताना येतोय हा चौकार. थँक्यू सो मच डीजे व्ही ग्रुव्ह. प्रेशर रिलीज करणारा चौकार आलाय बॅट्समन दीपकच्या बॅटमधून. धावसंख्या 19, 3 गडी बाद आणि शेवटचा बॉल शिल्लक. हॅट्रिकचा बॉल होता, मात्र त्या चेंडूला खेळून काढले फाईन लेगला चौकारासाठी. एवढेच पहा रिव्हर्स करायचं होता, रिव्हर्स खेळायचा होता. इथे फंबलिंग झालंय, मिसफील्ड झाले, विकेट किपरला बीट केलंय, शॉट थर्डमॅनला बीट केलंय आणि चेंडू मात्र बॅटची कळा घेऊन मात्र निघालाय चौकारासाठी. 4 धावा, 2 बॉलवर 2 चौकार. धावसंख्या 3 गडी बाद. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23-20. श्वी ग्रुव्ह
हातेगाव संघ चला वेळ घेऊ नका प्लीज, लगेच तुम्ही फिल्डिंग लावून घ्या आणि बॉलरला तयार करा. 15 मिनिटं प्रत्येक इनिंगला देण्यात आलेत. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग ब्रेक करायची आहे. आज एकूण 17 मॅचेस कव्हर करायचे, त्यामुळे आपल्या सर्वांचं सहकार्य आम्हाला मिळणं अपेक्षित आहे. कारण कोणतीही स्पर्धा म्हटली तर आयोजकांची जेवढी भूमिका महत्त्वाची तितकीच भूमिका महत्त्वाची असेल सहभागी असलेल्या संघांची, कारण तुमचं सहकार्य जर मिळालं तरच सामने वेळेमध्ये कंप्लीट होतील. श्रीकांत ज्याने आपण पाहिलं तर तिसरं षटक हाताळण्यासाठी तो आलाय आणि समोर असेल बॅट्समन तो म्हणजे कृष्णा. धावसंख्या 23. कृष्णासाठी हा चेंडू होता. अगोदरच विचार केला ऑन साईडला खेळणार मी, चेंडू मात्र आपण पाहिलं तर थोडासा बॉडीचा वेध घेणारा होता. लाईन खूप चांगली पकडले याही वेळेस आपण पाहिलं तर श्रीकांतने. स्वप्नीलचं षटक पहिलं महागडं ठरलं, 15 धावा आल्या. तदनंतर अमोल पवारने पहिल्या 4 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केली नव्हती आणि 2 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर शेवटच्या 2 बॉलवर मात्र लगातार 2 चौकार दीपकच्या बॅटमधून आलेत आणि दीपक जेवढा स्ट्राईक घेईल तेवढं फायद्याचं असेल. कृष्णा आहे स्ट्राईकला, पहिला चेंडू डॉट आहे. दुसरा बॉल यावेळेस पिचिंग झाल्यानंतर टप्पा थोडासा खाली राहतोय. स्ट्राईक घेण्यासाठी नॉन स्ट्राईक कडनं मात्र उत्सुक आहे दीपक. मात्र इथे कम्युनिकेशन आपल्याला होताना पाहायला मिळत नाहीये. कृष्णा मात्र आपल्या क्रीज मध्ये तटस्थ पाहायला मिळतोय आणि पहिले दोनही चेंडू आले डॉट. बिंदी गेंद, निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुनरागमन केलंय हातेगाव संघाने. टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय आणि तदनंतर मात्र पहिला चेंडू षटक महागडं ठरल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये झालंय दमदार कमबॅक. यावेळेस इनसाइड एज घेतले. इथे मात्र रनआउटची संधी आहे. मात्र येस OUT आणि ज्या विकेटची आवश्यकता होती अर्थातच दीपक चांगल्या फॉर्म मध्ये, चांगल्या रिदम मध्ये, चांगल्या टच मध्ये तो दिसत होता, त्यालाच मात्र जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. सन्माननीय 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनील पाटील साहेब, आपलं आगमन झालेलं आहे. आपणास विनंती असेल की आपण या आणि आमच्या व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. सन्माननीय सुनील पाटील साहेब, उपाध्यक्ष 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन. पहिल्या 3 चेंडूवर एकही धाव आली नाहीये आणि महत्वाचे विकेट डाऊन झालेत. आता मात्र आलाय कल्पेश, जो की असेल स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला कृष्णा. शेवटचे 3 बॉल शिल्लक या इनिंग मधले. यावेळेस इनसाइड आउट बॉल टोलवलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. 1 बाउन्स चेंडू निघालाय. टप्पा घेत ओव्हर द रोप चौकार. साउंड ऑफ द बॅट and ball hits 1 bounce over the rope towards deep extra cover for the 4 runs. Score moves to 27. याही वेळेस पंच केले. यावेळेस कव्हरच्या डोक्यावर उडवलाय. वेगवान आउटफील्डचा फायदा बॅट्समनला होत असताना लगातार बॅक टू बॅक दुसरा चौकार बॅट्समन कल्पेशच्या बॅटमधला. चार गडी बाद. कल्पेश अफलातून बॅटिंग करतोय. बघा जसा बॉल आला तसा बॉल सोडून दिलाय आणि चांगला निर्णय. कारण पंच रुपेश सावंत सर आम्हाला इशारा करतायत की लेग स्टंपच्या भरपूर बाहेर आहे चेंडू आणि वाईट बॉल आलाय. टीमची धावसंख्या पुढे सरकली 32. 32. स्टील 1 बॉल्स टू गो. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. याही वेळेस बॅकफुटला जाऊन उडवलाय. टायमिंग नव्हतं प्रॉपर, मात्र दिशा खूप चांगली आहे चेंडूची आणि थर्डमॅनला क्लिअर करत हा बॉल जातोय चौकारासाठी. तिसरा चौकार आलाय कल्पेशच्या बॅटमधनं. धावसंख्येला नेऊन ठेवलंय 36 वर. टार्गेट असेल सोनार टीम समोर ते म्हणजे 37 धावसंख्येचं येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. जाऊयात तोपर्यंत डीजे मास्टर व्ही ग्रू यांच्याकडे ऐकू एक
नमुना पेश केलाय गोलंदाज स्वप्नील सचिन वाघमारेने. राम आपण पाहिलं तर शफल झाले, आपण पाहिलं तर थोडीशी गती कमी होती आणि लेग स्टंपला मात्र या ठिकाणी उद्ध्वस्त केले. विकेटचं पतन झाले. त्याची जागा भरून काढण्यासाठी आले स्वप्नील तिसऱ्या क्रमांकावर. टार्गेट 37 आहे. अजून धाव फलकाला सुरुवातही झाली नाहीये. म्हणजे 17 बॉलमध्ये आता 37 करायच्यात. 17 बॉल 37 रन्स रिक्वायर्ड टू विन फॉर हातेगाव संघ. यावेळे स्वप्नील कट करायचं होतं, मात्र बाउन्स खूप जास्त होता. बॅटच्या वरतून चेंडू गेला आणि विकेट किपरचा वेध घेतलाय. 2 चेंडूवर एकही धाव आले. 1 गडी बाद 0 धावा धाव फलकावर आहेत. 0. तिसरा बॉल घेऊन सचिन वाघमारे पुन्हा निघालाय. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस वेगवान चेंडू हाताळलाय. टप्पा थोडासा पुढे ठेवलाय, मात्र बॅट्समन जो आहे तो चेंडूला स्लॉट मध्ये आणण्याचा प्रयत्न करत होता. आउटसाइडला अगोदर शफल झाले, थोडेसे पुढे आले. कव्हर पॉइंटला टार्गेट करण्याचा प्रयत्न नक्कीच झाला होता, मात्र हे गोलंदाजाने हेरलंय आणि तशा पद्धतीची गोलंदाजी इथे होताना पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. स्वप्नीलला मात्र पूर्णपणे या ठिकाणी जखडून ठेवत असताना आपण जर पाहिलं तर टाळा ठोकलाय जणू यांच्या पायामध्ये गोलंदाज सचिन वाघमारेने. स्वप्नील पुनरागमन करेल का? या चेंडूवर पुनरागमन केलंय. खोलवा टप्प्याचा बॉल आणि त्याला अक्षरशः खोदून काढलंय. बॅटच्या मधोमध चेंडूला घेतलंय आणि स्टँड अँड डिस्पॅच केलंय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. फिल्डर इज जस्ट अ स्पेक्टेटर आउट देअर. षटकार. मात्र षटकाराने धाव संख्येला सुरुवात झाली हातेगाव संघाच्या. याही वेळेस दुसरा देखील बॉल जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर? येट्स गोईंग 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 आउट ऑफ द पार्क. डिपॉझिट केलंय स्टँड मध्ये षटकारासाठी. बॅट्समन स्वप्नीलच्या बॅटमधून आलाय हा षटकार. संधी चात बिडवलेल्या बिस्किटासारखी असते. जरा उशीर झाला की ती संधी गेली म्हणून समजा, आणि ती संधी त्या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी स्वप्नीलने स्वीकारली. लगातारच्या 2 चेंडूवर ठोकले 2 उत्तुंग षटकार. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे पॉवर प्लेचा. बघूया काय करेल सचिन वाघमारे. अगोदर सफल झाले, इथे फटका फसलाय. फायनलचा क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये इथे मात्र कॅच कॅरी केली जाते शरदच्या माध्यमातून आणि मोठा मासा गळायला लागतोय. विकेटचं बदन. 2 षटकार ठोकल्यानंतर मात्र तंबूच्या आश्रयाला जाईल स्वप्नील. पहिल्या षटकार समाप्तीनंतर 1 गडी बाद. धाव संख्या 12. सुनील पाटील साहेब, उपाध्यक्ष 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन, आपण यायचे व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. स्वप्नीलजी पाटील साहेब. सचिन वाघमारे पहिले 3 चेंडू आपण जर पाहिलं तर एकही धाव खर्च केली नाही. पहिल्या चेंडूवर विकेट रामचा आपण जर पाहिलं तर यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. त्यानंतर दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल डॉट, चौथ्या बॉलवर षटकार, 5व्या बॉलवर षटकार आणि 6व्या बॉलवर मात्र ज्या खेळाडूने ठोकले होते 2 षटकार स्वप्नील त्यालाच केले बाद. 12 धाव फलकावर आहेत. टार्गेट आहे 37 धाव संख्येचं, म्हणजे आता 12 बॉल आणि 25 रनची आवश्यकता आहे. येणाऱ्या पुढील 12 चेंडूमध्ये 25 रन्स करायच्यात. प्रति षटक सरासरी गाठायची 12.5 12.5 12.5 ची सरासरी गाठायची आहे हातेगाव संघाला. गोलंदाजी मार्कवर आलाय विजय आणि हा स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजे भावेश गायकवाड. नॉन स्ट्राईकला असेल तो म्हणजे सुनील. दोघांनी अजून एकाही चेंडूचा सामना केलेला नाहीये. 12 बॉलमध्ये 25 रन्स करायचे आता. गोलंदाजी मार्कवर आलाय ज्याच्या नावामध्ये आहे जय, असं विजय. पॉवर प्ले संपलाय. फिल्ड झाल्यात खुल्या. 4 क्षेत्ररक्षक आपण 38 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतील. उर्वरित क्षेत्ररक्षक बाहेर. पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड खेळायचा होता, मात्र इथे मात्र प्रॉपर टायमिंग जुळत नाहीये. पूर्णपणे बीट केलंय. रूम बनवण्याचा प्रयत्न नक्कीच झाला होता. थोडंसं बॅकफुटला गेले होते बॅट्समन आपण जर पाहिलं तर भावेश गायकवाड, आणि तदनंतर मात्र अवाक्याच्या बाहेर चेंडू आलाय डॉट.
यावेळेस बॅकफुटला जाऊन कट केलंय, पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडूला उडवलंय आणि डीप मध्ये एकही क्षेत्ररक्षक नाहीये. रुपेश सर आपण जर पाहिलं तर हे विशेष. आणि चेंडू गेलाय 4 धावसंख्येसाठी चौकार. धाव फलकेमध्ये झालाय बदल, धावसंख्या जाऊन पोहोचले 16वर 16. आता मात्र पॉइंटला मात्र डीप पॉइंटला ढकलले. डीप कव्हर देखील पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ लेग क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट, डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक तैनात, एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. ही विजयनी सजावट केली क्षेत्ररक्षणाची. भावेश गायकवाड इथे मात्र प्रॉपर टायमिंग जुळलं नाहीये. मिड ऑनला क्लिअर करून लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतो. एकच धाव इथे कंप्लीट केली गेली. एकाच धावेवर मात्र दोन्ही फलंदाज समाधान व्यक्त करत असताना भावेश गायकवाडला मिळते 1 धाव, त्याचबरोबर हातेगाव संघाला मिळते 1 धाव. धावसंख्या पुढे सरकते 17. आता मात्र येणारे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावसंख्येची आवश्यकता असेल. 9 बॉल 20. 37चा टार्गेट आहे. 17 धावा ऑलरेडी स्कोर कार्डवर आहेत. लेफ्ट हँडेड बॅट्समन, लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन नेहमीच आपण पाहिलं तर डोकेदुखी ठरत असते फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. कारण जेव्हा जेव्हा स्ट्राईक रोटेट होईल तेव्हा तेव्हा तुम्हाला क्षेत्ररक्षणामध्ये करायचे परिवर्तन. कॅप्टनचा कस आहे, गोलंदाजाचा कस आहे. कारण गोलंदाजाला देखील वेगवेगळ्या शैलीच्या फलंदाजांना अनुसरून मात्र गोलंदाजी करावी लागते. 9 बॉल 20. यावेळेस बॅकफुटला जाऊन फाईन लेगला चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण याच कारणासाठी ठेवलाय. त्याच्याकडनं मात्र हलकीशी फॉर्मलिंग झाली आहे. इथे मात्र दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होत असताना तो प्रयत्न मात्र खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण होतोय. खूप चांगल्या पद्धतीने सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. धावसंख्या 2 ने पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 19च्या घरामध्ये 19. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक. पहिल्या 4 चेंडूमध्ये रन्स खर्च केल्यात विजयने, त्या म्हणजे 7. डॉट बॉलने सुरुवात केली, त्यानंतर मात्र चौकार, नंतर सिंगल, त्यानंतर 2 धावा. सुनील आहे स्ट्राईकला. सुनीलच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 2 धावा आल्यात. हातेगाव संघाला 2 धावा त्यांनी मिळून दिल्यात. धावसंख्या 2 गडी बाद 19 विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स. यावेळेस ओव्हर पिच बॉल होता. अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळायचं होतं. प्रॉपर टायमिंग जुळलं नाहीये. हलकीशी कडा घेतली आणि बॉल मात्र ट्रॅव्हल झालाय पॉइंट कव्हर रिजन मध्ये. या बॉलवर सिंगल मिळेल, त्यापेक्षा जास्त काही नाही. रन सिंगलने पुढे जात आहेत 20-20. आणि अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. आणि पुन्हा असेल बॅट्समन भावेश गायकवाड, राईट हँडेड, ज्याच्या बॅटमध्ये एक चौकार. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल या शेवटच्या चेंडूसाठी. 37चा टार्गेट आहे. धावसंख्या 20 आहे, म्हणजे अजूनही 17 रनची आवश्यकता. येणारे चेंडू असतील 7 बॉल 17 करायच्यात हातेगाव संघाला जर या स्पर्धेतलं आपलं आव्हान कायम ठेवायचंय. डासिंग डाऊन द विकेट, टॅप फटका सजवण्याचा प्रयत्न. हळूवार पद्धतीने चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. मात्र खूप वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. शेवटच्या बॉलवर 2 धावा अर्जित केल्या गेल्यात. भावेश गायकवाडनी 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 2 गडी बाद 22. म्हणजे येणारे 6 बॉल आणि रन्स करायचे आता 15. खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. तिरंगा ग्रुप, शिरसटवाडी, माझा गाव माझा अभिमान. तर विनंती असेल सोनावणे संघ स्पीडअप आपण करायचंय. लगेच तुमचं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. बॉलर तुमचा रेडी करा. आज वेळूच्या अनुषंगाने आपल्याला चालायचे. 6 बॉलमध्ये 15 रन्स करायचे होते आता हातेगाव संघाला जर विजय प्राप्त करायचा असेल तर. 6 बॉल आणि 15. योद्धा 11 संघ मात्र तयार राहायचे. लगेच तुमचा टॉस इथे केला जाईल. शेवटच्या षटकामध्ये आलेत ॲडी. पहिलाच बॉल फुल टॉस, त्याच्यावर खूप जोरकस फटका सजवलाय. मात्र लांबी इथे मात्र कमी, उंची खूप जास्त होती.
आणि विकेटचं पतन. विकेट डाऊन डाऊन अँड डाऊन. मालोच्या रुपेश पाटील सर डीजेच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आता मात्र आपल्या बोटांवरची जादू आजमावत असताना विकेटचं पतन झाले. सुनील बाद झालेत, त्याची जागा भरून काढण्यासाठी प्रकाश आलेत. 5 बॉलमध्ये 15 करायचे होते. आता 5 बॉल 15 रन्स रिक्वायर्ड टू विन. प्रकाश आणि भावेश गायकवाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. स्ट्राईकला आहेत भावेश गायकवाड, ज्याच्या बॅटमध्ये एक चौकार. 5 बॉल 15. चला सोनावडे संघ स्पीड अप करूया आपण थोडंसं गेमला. 5 बॉल 15. एवढेच फुल टॉस मध्ये कन्वर्ट केले. अलॉंग द कार्पेट या चेंडूला खेळून काढले. मिड विकेटला हलकशी फॉर्मलिंग झाली आहे, मात्र 2 धावा इथे बघता बघता पूर्ण केले गेल्यात. भावेश गायकवाड अगोदर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करत होते. बॅट देखील फिरवण्याचा प्रयत्न झाला, नंतर विचार बदलला आणि मात्र बॉलला खेळून काढलं मिड विकेटला. समीकरण असेल 4 बॉल 13. चौकार षटकार येणं गरजेचं आहे. वाईट बॉल आहे, दिशा खराब आहे. पंच रुपेश सावंत सर आम्हाला इशारा करतायत. आता 4 बॉल 12. 4 बॉल 12 होऊ शकतात, कारण जोपर्यंत भावेश गायकवाड आहे. मात्र ॲडी कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. 37चं टार्गेट आहे. धावसंख्या 25. यावेळेस फुलटॉस होता, गती थोडीशी कमी केली होती. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. इथे खराब कलेक्शन गोलंदाजाकडनं. चेंडू कलेक्ट होणं गरजेचं होतं. हातामध्ये चेंडू थांबत नाहीये. सिंगल येते. 3 बॉल 11 रन झाले स्कोर कार्डवर. 26-37चं टार्गेट आहे आणि स्ट्राईकला असेल तो म्हणजे प्रकाश. प्रकाशला मात्र आपल्या फलंदाजीचा प्रकाश मैदानाच्या आतमध्ये टाकावा लागेल. 3 बॉल 11. ॲडी मात्र राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. इथे मात्र वाचण्याचा प्रयत्न होतोय. रूम बनवण्यासाठी कोणती जागा देत नाहीये गोलंदाज. मात्र त्यामध्ये दिशा भरकटलीये, कारण आलाय व्हाईट बॉल. 3 बॉलमध्ये 10. 2 बॉलमध्ये 12 रन्स होताना देखील आपण पाहिल्यात. राहुल तेवते याने याही वर्षी आपण जर पाहिलं तर 2 बॉलमध्ये 2 षटकार ठोकून मॅच फिनिश केली आहे. यावेळेस मात्र पंच केलंय. चेंडू हवेमध्ये. इथे अंदाज येत नाही, अंदाज चुकतोय क्षेत्ररक्षकाचा. 1 बाउंड चेंडूला कलेक्ट करेपर्यंत 2 धावा खूप चांगल्या पद्धतीने कंप्लीट केल्या गेल्यात. बॅकअप येईपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 29च्या घरामध्ये. आता शेवटचे 2 बॉल आणि रन्स करायच्यात 8. 2 बॉल 8 म्हणजे या चेंडूवर चौकार किंवा षटकार हे येणं कंपल्सरी गरजेचं आहे. प्रकाश ही कामगिरी करू शकेल का, की ॲडी मात्र त्याच्यावर थोडंसं वरचढ ठरेल. इथे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि विकेटचं पतन झालंय. आता मात्र 1 बॉल 8 करायचे आहेत, म्हणजे आता सामना पूर्णपणे कंट्रोलमध्ये आहे सोनावडे संघाच्या. डीजे मास्टर रुपेश पाटील. 1 बॉल मध्ये आता 8 करायचे आहेत. आता हातेगाव संघ मात्र सामन्यामधून भरपूर बाहेर गेलाय. मात्र जोपर्यंत गोलंदाज कोणती चुकी करत नाहीये, अवांतर धाव जर आली तर मात्र एखादा चेंडू अतिरिक्त मिळाला तर मात्र आपण वेगळं प्रेडिक्ट करू शकतो. 1 बॉल 8. यावेळेस मात्र एज घेतली आणि बॉल हवेमध्ये गेलाय. जरी सीमारेषा पलीकडे गेला असला तरी नुकसान काही होणार नाहीये. चौकार आलाय म्हणजे 4 धावांनी मात्र हा सामना जिंकलाय, तो म्हणजे सोनवडे संघाने. त्यांना विजयाच्या शुभेच्छा. हातेगाव संघ पुढील वाटचालीस आपल्याला शुभेच्छा असतील. या स्पर्धेत आपण सहभाग नोंदवला त्यासाठी आपले नक्कीच धन्यवाद. तर लगेच टॉस होईल. योद्धा 11 विपक्ष सोनवडे संघ. कॅप्टन्स आपण या आमच्या टॉस का बॉस मध्ये.